सन 2023 संपण्यासाठी आता फक्त शेवटचे काही दिवस उरलेले आहेत. या नवीन वर्षामध्ये नवीन जोमाने प्रवेश करण्यासाठी आपण सारेजण उत्सुक असाल. सन 2023 हे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनीचे वर्ष म्हणून ओळखले गेले होते. तर आता सुरू होणारे नवीन 2024चे वर्ष शनी, मंगळ व गुरु शुक्राच्या उलाढालींचे वर्ष असणार आहे. 2024 हे येणारे नवीन वर्ष अनेक राशींसाठी आयुष्याला 360 अंशात कलाटणी देऊन जाणारे वर्ष असेल. अगदी 2024 या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारीपासून प्रचंड लाभदायक व शुभ असे राजयोग निर्माण होणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वर्षाच्या पहिल्या दिवशी 4 अत्यंत शुभ योग निर्माण होत आहेत, ज्याचा प्रभाव राशीचक्रातील काही राशींवर अतिशय सकारात्मक असणार आहे. त्यामुळे या राशींच्या आयुष्यात उत्तम आरोग्य, धनसंपदा, आनंद, चांगल्या गोष्टी यांचा प्रचंड मारा या राशींवर होत राहील. आता पाहूया वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2024ला कोणते शुभ राजयोग निर्माण होणार आहे. तर ज्योतिषशास्त्रानुसार 1 जानेवारी 2024ला आयुष्यमान योग निर्माण होणार आहे. 2 जानेवारी पहाटेपर्यंत हा योग असणार आहे. या योगाच्या कालावधीमध्ये मकर व मिथुन राशींच्या लोकांसाठी हे 4 योग अतिशय शुभ सिद्ध होऊ शकतील. या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता राहील. तसेच या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायामध्ये विविध संधी उपलब्ध झाल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. त्याचप्रमाणे या राशीच्या लोकांचे आरोग्य उत्तम राहील. त्याचप्रमाणे 1 जानेवारी 2024ला सर्वाधिक लाभदायक व शुभ असा मानला जाणारा लक्ष्मी नारायण योग सुद्धा या दिवशी तयार होत आहे. हा योग बुध व शुक्र ग्रहाच्या युतीने तयार होत असून या योगाच्या प्रभावाने धनु आणि वृश्चिक राशी यांना अच्छे दिन येऊ शकतील. या राशींच्या लोकांच्या जीवनात अत्यंत शुभ असे बदल घडून येतील. शिवाय या राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन हे अतिशय सुखमय असू शकेल. नववर्षाच्या सुरुवातीलाच गणपती व लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने संपन्न असलेला गजकेसरी राजयोग सुद्धा तयार होणार आहे. या दिवशी चंद्र सिंह राशीत विराजमान असणार आहे, तर गुरु मेष राशीत मार्गी स्थित
असणार आहे. या दोन ग्रहांची थेट युती होत नसली तरी त्यांच्या गोचर कक्षा एकमेकांच्या समोरासमोर आल्याने हा राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगाच्या प्रभावाने या राशीतील लोकांना म्हणजेच मेष आणि सिंह राशीच्या लोकांना आपल्या बुद्धीच्या बळावर प्रचंड प्रगती करता येईल. शिवाय बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवल्यास यश तुमच्याकडे चालून येईल. याशिवाय आपल्या पूर्वीच्या मालमत्तेमधून आपल्याला अतिशय छान असे आर्थिक लाभ येतील. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती संपन्नतेकडे वाटचाल करू शकेल. त्याचप्रमाणे 1 जानेवारी 2024ला मंगळ आणि शनी हे दोन्ही ग्रह धनुराशीत प्रवेश करणार आहेत. या दोन्ही ग्रहांचे लाभदायक प्रभाव एकत्र आल्याने आदित्य मंगळ राजयोग तयार होत आहे. नावाप्रमाणेच यावेळी सूर्यसुद्धा प्रभावित राशींना प्रगतीपथावर आणण्याचे काम करू शकतात. त्यामुळे धनु राशीला करिअरमध्ये प्रचंड संधी प्राप्त होऊ शकेल. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला उत्तम लाभ होऊ शकतील. शिवाय आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हे राजयोग तुम्हाला अत्यंत शुभ आहे. त्यामुळे तुमच्या नशिबाला अत्यंत चांगली अशी कलाटणी मिळू शकते. शिवाय आर्थिक स्थितीमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे तुमचे मन आनंदी व उत्साही राहू शकेल. मात्र अशा काळात सुद्धा आपले नियंत्रण सुटू देऊ नका. आर्थिक स्थैर्य लाभल्याने तुम्ही प्रमाणाबाहेर खर्च करण्याची शक्यता आहे. मात्र त्याला आवर घाला. उधळपट्टी टाळल्यास तुमची आर्थिक स्थिती अतिशय मजबूत बनेल. शिवाय तुम्ही मोठ्या मालमत्ता खरेदी करू शकल्यास त्यातून तुम्हाला भविष्य काळामध्ये प्रचंड मोठे लाभ होण्याची शक्यता राहील.